माहित नाही. जोपर्यंत आपल्याला ही जी प्रक्रिया काय आहे ती माहित नाही, तोपर्यंत त्याचा आपल्याला लाभ होऊ शकत नाही किंवा पुरेपूर लाभ होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आज साहेब हा तेलाचा स्पर्श करणार आहे, म्हणजे नेमकं घडणार तरी काय किंवा देवाची योजना तरी काय आहे. आणि ही बाब जेव्हा आपण जाणून घेतो आणि हे रहस्य जाणून, हे गूढ रहस्य जाणून आपण जेव्हा सामोरे येतो, विश्वासाने सामोरे येतो, तेव्हा मला सांगू द्या की देवाची योजना, देवाचं कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये पूर्ण होत असते. जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये आपलं प्रिय स्तोत्र आहे, स्तोत्र 23, आणि त्यामध्ये आपण नेहमी त्यामध्ये की मला ताज्या तेलाचा अभ्यंग झाला आहे, माझे पात्र काठोकाठ भरलेले आहे. खरोखर आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाळ राहीन. हे सर्वांचं तोडपाठ असा स्तोत्राचा हा भाग आहे. मला ताज्या तेलाचा अभ्यंग झालेला आहे. म्हणजे आता नेमकं आपण त्या गोष्टीकडेच वळणार आहोत की आता आपल्याला जेव्हा मस्तकाला तेल लावणार आहे, की तेलाभ्यंग हा शब्द मराठीमध्ये वापरलेला आहे, अनॉइंटिंग ऑइल हा शब्द इंग्लिशमध्ये वापरलेला आहे, तर ते नेमकं आहे तरी काय. जुन्या कराराकडे मी शुक्रवारी घेऊन जाईल आपल्याला, परंतु आज बुधवारी आपण नव्या करारावर मर्यादित राहणार आहोत. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर जुन्या कराराचे 3 टप्पे आपल्याला दिसतात की त्याच्यामध्ये तेल हा पवित्र संस्कार आहे, जो त्या समय नियमशास्त्रात शिकवलेल्या विधीमध्ये कुठे कुठे वापरत असे, आणि तो आज आमच्यासाठी देखील लागू आहे. आणि त्यामध्ये आपण जर बघितले की याजक व संदेष्टे ज्यांना देवाच्या या सर्व विधी, पवित्र विधी चालवायच्या होत्या, त्यांच्यासाठी जेव्हा पुढे आणत असते तर त्यांना तेलाचा अभिषेक केला जात असते. आणि मोशेपासून, अहरोनापासून ही प्रक्रिया सुरू झालेली होती. त्याचप्रमाणे आपल्याला दिसतं की जे पवित्र कोश होता ते, आणि पवित्र कोश आणि त्या पवित्र मंदिर, परम पवित्र स्थान, पवित्र स्थान, त्याला देखील तेल शिंपडून त्याचा अभिषेक त्या समय केला जात असे, आणि आज देखील ते लोक करतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की त्या समय राज्याची निवड जेव्हा परमेश्वर करत असे, त्याला देखील तेलाच्या द्वारे अभिषेक केला जात असत. आणि ह्याद्वारे आम्हाला एक म्हणजे तिन्ही जर गोष्टी बघितल्या तर त्याच्यामध्ये एकच कॉमन गोष्ट दिसते की अभिषेकचा अर्थ आहे तुम्हाला तेल लावून वेगळं करणं, तुम्हाला वेगळं करणं. इतक्या दिवस एक सामान्य वस्तू होती, सामान्य पात्र होतं पवित्र स्थानामध्ये, जेव्हा त्याला अभिषेक केला आता ते पवित्र मंदिराचं एक घटक झालेला आहे. इतके दिवस एक सामान्य व्यक्ती होता, आता तो याजक झालेला आहे. आज इतके दिवस एक सामान्य व्यक्ती होता, आता तो राजाचा अभिषेकाच्या नंतर राजा म्हणजे देवाचा निवडलेला राजा झालेला आहे. आणि या सर्व बाबी आम्हाला निश्चितच जुन्या करारामध्ये दिसतात, जे आपण शुक्रवारी बघणार आहोत. परंतु जेव्हा आपण नव्या कराराकडे जातो तेव्हा आपल्याला अनेकांना प्रश्न पडतो की बाळासाहेब ते ठीक आहे, नव्या करार आम्हाला काय शिकवतो. आणि त्याकडे आपण जात असताना 3 गोष्टीकडे बघणार आहोत. पहिला मुद्दा जो आहे त्यामध्ये आपल्याला दिसतं, आणि आपण आपला पवित्र शास्त्र आपल्याकडे जर असेल तर निश्चितच उघडा किंवा त्यामध्ये हायलाइट करा. परत एक बार जे ऑनलाईन आम्हामध्ये जॉईन आहे लाईव्ह मध्ये, फेसबुक लाईव्ह मध्ये, त्यांचं देखील आम्ही क्राइस्ट चर्च मंडळीच्या द्वारे स्वागत करत आहोत. आणि त्यामध्ये आपण प्रथम जाऊया मार्क शुभ वर्तमान याच्या 6वा अध्याय आणि 13वं वचन मी वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना अधिकार दिलेला आहे आणि त्यांना जोडी जोडीने असे पाठवलेले आहे. आणि ते अधिकार देत असताना 7व्या वचन मध्ये असं लिहिले की त्यांना त्यास अशुद्ध आत्म्याचा अधिकार दिलेला आहे.
यस, प्रभू येशू ख्रिस्ताने हे सामर्थ्य जे आहे निवडलेल्या शिष्यांना दिले, परंतु ते कार्य कसे करत होते हे 13व्या वचनामध्ये लिहिलं. पुष्कळ भूते त्या शिष्यांनी घालवले. बघा, शिष्यांना अधिकार दिला, ते गेलेले आहे, ते आपली निश्चितच येशूमध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करत असताना त्यांनी 13व्या वचनामध्ये मार्क 6:13 मध्ये लिहिले, पुष्कळ भूते घालवले आणि अनेक रोग्यांना तेला भंग करून बरे केले. अनेक रोग्यांना, अनेक व्याधीग्रस्त लोकांना, अनेक पछाडलेल्या लोकांना, अनेक समस्याग्रस्त लोकांना येशूच्या नावामध्ये जेव्हा तेल लावण्यात आलेलं आहे, वचन हे आम्हाला शिकवतं की ते बरे झालेले आहे, ते रोगमुक्त झालेले आहे, ते व्याधी मुक्त झालेले आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताने हा दिलेला अधिकार आहे. आणि कोणाला दिलेला अधिकार आहे? हा शिष्यांना दिलेला अधिकार आहे. आज या जगामध्ये तुम्ही आणि मी त्याचे शिष्य आहोत, तुम्ही आणि मी त्याचे निवडलेले लोक आहोत. शिष्यांना त्यांनी जगापासून वेगळं केले आणि ही ऑथॉरिटी दिलेली आहे. पाळक वर्गांना जगापासून वेगळं केलेलं आहे, ती ऑथॉरिटी आणि ते अनॉइंटमेंट दिलेले की तुम्ही जा, तेल लावा, तेलाच्या द्वारे माझ्या नावामध्ये तुम्ही प्रार्थना करा. आणि काय घडणार आहे हे वचन आम्हाला सांगतं की त्यांच्या व्याधी, त्यांच्या समस्या, त्यांचे आजार पळ काढत असे. आणि अशा प्रकारे आम्हाला दिसतं. त्याचप्रमाणे नुसतं शिष्यांनाच नव्हे तर एल्डर्सला देखील ती जबाबदारी दिलेली आहे. आणि त्यासाठी जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचे बंधू याकोबाकडे बघतो आणि याकोबाच्या पत्रामध्ये आपण जातो, तेव्हा याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 16वं वचन या नेमाने प्रकारे शिकवतं. 14वं वचन, तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे का, त्यांनी मंडळीचे वडिलांना बोलवावे. बघा, आता दुसरी अथॉरिटी, पहिले आपण बघितलं शिष्य, आता मंडळीचे वडील, ज्याला आपण डिकन देखील म्हणतो, वडिलांना बोलवावे. त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. त्याच्यावर ओनवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुःखनाईतास वाचवेल आणि प्रभू त्यांना उठवेल. इथे लिहिलेलं आहे, विश्वासाची प्रार्थना दुःखनाईतास वाचवेल. आता इथे प्रोसेस मध्ये आम्हाला हे दिसत की जेव्हा आपण पुढे येत आहोत तेव्हा प्रत्येकाचे नेत्र बंद असतात आणि ते प्रार्थना करत असतात. त्यांच्या समस्या ते देवाच्या समोर मांडत असतात. अशा समय वडीलजन येतात किंवा पाळक येत आहे, त्यांच्या डोक्याला तो तेलाचा अभिषेक करते, तेलाचा स्पर्श करते. आणि वचन याकोबाच्या पत्रामध्ये येणे प्रकारे सांगितलं गेलेलं आहे की तेव्हा त्यांना तेल लावून ओनवून प्रार्थना केल्यानंतर या विश्वासाच्या प्रार्थनेद्वारे दुःखनाईतास प्रभू बरे करेल. हो प्रियांनो, आज तुमचे दुखणं कोणतेही असेल, समस्याही कोणते असेल, इथे आपण पवित्र मंदिरात हजर आहोत, जिथे पवित्र देव आम्हासाठी हजर आहे, यासाठी की भक्तांची भेट घ्यावी. निश्चितच एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही मंदिरात येत असताना आमच्याकडे देण्यासाठी फार काही नसलं, परंतु आमचा प्रभू थोर आहे, आमचा प्रभू महान आहे आणि तो बहुत काही घेऊन आमच्यासाठी येतो. परंतु मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हाच आहे की तो तुमचा आणि आमच्या जीवनामध्ये एक पिन, एक कोड शोधतो. आणि ती पिन आणि कोड हे आहे विश्वासाची प्रार्थना. विश्वासाची प्रार्थना. आणि जेव्हा त्याला दिसतं की हा व्यक्ती पुढे उभा आहे आणि विश्वासानिशी स्वतःला माझ्या हाती देत आहे, त्याच्या डोक्याला येशूच्या नावामध्ये तेल लावलं जात आहे, वचन हे शिकवतं की तो दुःखनाईत बरा होणार आहे, तो दुःखनाईत बरा होणार आहे. अशा प्रकारे आपण बघितले शिष्यांना तो अधिकार आहे, मंडळीच्या वडिलांना अधिकार आहे. आणि त्याबरोबर आता आपण म्हणा प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल काय, तर प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल 4था अध्याय लोक शुभवर्तमानामध्ये देखील त्याबद्दल लिहिलेलं आहे. परंतु आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल लिहित असताना त्यांनी दुसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि लोक शुभवर्तमान यामध्ये
4 अध्याय आणि वचन जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्ताने देखील तेलाचा वापर केलेला आहे आणि तो त्या वचनामध्ये येणे प्रकारे म्हणतो 4 अध्याय 18 वचनामध्ये, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे, मला दीनांना सुवार्थ सांगण्याकरता मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठवलेलं आहे ते अशासाठी की धरून नेलेल्याला सुटका, आंधळ्यास पुन्हा दृष्टी लाभ व्हावा व त्याची घोषणा करावी, ठेचले जात आहे त्यांना सोडवून पाठवावे. आता तुम्ही म्हणणार की बाळासाहेब इथे कुठे तेल आलेलं आहे? इथे तेलाचा काही उल्लेख जरी नसला परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तेल हे कोणाचं तेल कशाचं प्रतीक आहे? पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. इथे जे कार्य होणार आहे, देव जो पवित्र आत्म्याचा अभिषेक प्रभू येशू ख्रिस्तावर आलेला आहे आणि त्यामुळे इथे आम्हाला निश्चितच दिसतं की तो अभिषेक जो तुम्हाला आणि मला तेलाच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतो तो इतर कोणता अभिषेक नसून हा तेलाचा अभिषेक आहे, हा पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील आता या गोष्टीला मान्यता देत आहे की यस, आता मी जे शास्त्र पाठ वाचत आहे तो सभास्थानात उभा आहे आणि वाचत आहे यशायाचा ग्रंथ आणि त्याच्यामध्ये लिहिले की परमेश्वराचा अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक माझ्यावर आला असताना आता मला वेगळं करण्यात आलेलं आहे. काय वेगळं, काय करायचंय? त्याला दीनांना सुवार्थ सांगणं, यासाठी मला अभिषेक केलेला आहे. धरून नेण्याना सुटका, आंधळ्यांना दृष्टी लाभ व्हावे यासाठी मला अभिषेक केलेला आहे. आणि प्रश्न आहे तो की हा येशूने वाचला, परंतु हे येशूसाठी कसा होता? जेव्हा आपण बघतो 21व्या वचनामध्ये, मग तो त्या सभास्थानाला म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत आहात तो पूर्ण झाला आहे. तो पूर्ण झालेला आहे. म्हणजे हा जो यशायाने जवळपास 750 वर्षा अगोदर एक अभिषेकाच्या बद्दल लिहिलेलं होतं, तो अभिषिक्त व्यक्ती इतर कोणी नसून मी आहे, तो मी आहे. आणि याद्वारे आम्हाला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताला देखील पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषेक झाला होता. आज प्रियांनो, आम्हाला 2 टप्प्यांमध्ये या गोष्टीला बघायला हवं. पहिली गोष्ट, आम्हाला अभिषेकाची गरज आहे. नंबर 2, अभिषेकाच्या द्वारे जे अभिषिक्त वेगळे केलेले आहे त्यांना सेवा कार्य देखील दिलेलं आहे. आज जेव्हा आपण या मंदिरामध्ये येतो, अनेकांना हाच प्रश्न आहे की बाळकसाहेब आजारी आहे, बाळकसाहेब आमच्या समस्या आहे, बाळकसाहेब कौटुंबिक समस्या आहे, बाळकसाहेब डिप्रेशन आहे, बाळकसाहेब भीती आहे, बाळकसाहेब घरामध्ये वाद आहे, भांडण आहे. यस, या सगळ्या गोष्टी निश्चितच आहे आणि हे आमच्या जीवनाला, कुटुंबाला प्रभावित करत राहतात. आम्ही डिस्टर्ब झालेलो आहोत. परंतु याच्या पुढे देखील जग आहे आणि येशू ख्रिस्त म्हणतो मला अभिषेक आल्यानंतर आज जर मी निश्चितच येशूचा पवित्र आत्म्याच्या द्वारे आलेला अभिषेक ग्रहण करतोय तर मी वेगळा केलेला गेलो. आणि मी वेगळा करून काय करणार आहे? तर एक सेवक आणि दास म्हणून, मी देवाचा निवडलेला अभिषिक्त म्हणून, मी जाचलेला, मी संकटात असलेल्या लोकांना, मी आजारांना, बंधनात जकडलेल्या लोकांसाठी, सर्व पाप आणि अंधकारात असलेल्या लोकांसाठी, शैतानाच्या बंधनामध्ये बांधलेल्या लोकांसाठी काय करणार आहे? मुक्तता घोषित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु मुक्तता घोषित करण्यासाठी पहिले मी तर मुक्त पाहिजे, मी तर अभिषिक्त पाहिजे ना, मी तर वेगळा केलेला पाहिजे. आणि यासाठी प्रियांनो लक्षात ठेवा, जेव्हा आपण पुढे येत आहोत तेलाच्या स्पर्शाच्या द्वारे तुम्ही सर्व गोष्टीपासून मुक्त होता. प्रेज द लॉर्ड. बंधन कोणतेही असो, ते व्याधी असो किंवा कोणतेही डिप्रेशनचे बंधन असो किंवा शैतानाचे बंधन असो, जगातले कोणतेही बंधन असो, प्रभू मध्ये तुम्हाला मुक्तता घोषित करण्यात येत आहे. आणि ही मुक्ततेच्या द्वारे नुसतं घरी जाणं पुरेसं नाही, आपल्या परत दैनिक जीवनामध्ये परत एक बार झुंपून आपल्या कामाला लागून पुरेसं नाही, तर आम्हाला काय करायचंय? ही मुक्तताचा लाभ इतरांना घोषित करण्याचा आहे. आणि यासाठी या तेलाचा अभिषेकाचा लाभ घेणं देखील अतिशय महत्वाचं आहे. आता प्रश्न येईल की बाळासाहेब ह्याचा
उपयोग कशा प्रकारे होणार, आणि त्यासाठी आपण प्रगटीकरणकडे जाऊया. आणि मग 2 उदाहरण देऊन मी संपवतो आणि आपण तेलाच्या स्पर्शाकडे जाणार आहोत. प्रगटीकरणाकडे आपण जाऊया की खरोखर आम्हाला तेलाचा अभिषेक केला तरी कुठे जातो. म्हणजे आपल्याला माहिती आहे जुन्या करारामध्ये तेलाची जी वाटी होती किंवा तेलाची जी कुप्पी होती ती अभिषेक ज्यांच्यावर केला जात असेल त्यांच्या डोक्यावर ओतलं जात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल देखील आपल्याला माहिती आहे की त्या स्त्रीने येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर तेल ओतलेलं आहे. अहरोनाच्या बद्दल देखील लिहिलेलं त्याच्या डोक्यावरून ते वाहणारं तेल आहे. परंतु हा मला काय करत आहे, आम्ही आपलं मस्तक पुढे करतो, आपलं मस्तक पुढे करतो आणि मस्तकाला लावलं गेलेलं तेल याचं महत्व काय हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे फोरहेड म्हणजे मस्तक. कारण की ह्या मस्तकामध्ये सगळं काही आहे. मनुष्याच्या मनात वेगवेगळ्या मसलती येतात, मनुष्याच्या द्वारे जे वेगवेगळे कार्य होतात, मनुष्याचं जे डिप्रेशन आहे, मनुष्याचं कार्य आहे, सर्व काही ह्या मस्तकावर आहे. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला प्रगटीकरणामध्ये येणे प्रकारे शिकवतं. प्रगटीकरण 7वा अध्याय की आता तेल लावल्यानंतर काय प्रक्रिया तिथे घडत असते. कारण की जोवर आपल्याला याची जाणीव होणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की काय होतं. प्रगटीकरण याचा अध्याय 7 आणि वचन 3. हो प्रियानो, आपलं मस्तक कोणासाठी आपण दिलेत आहोत. आपलं मस्तक ही जी जागा आहे ती कोणाच्या हाती आपण देतो. वचन येणे प्रकारे सांगतं 7:3 याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की महासंकटाचा काळ संदर्भात लिहिलेले की आमच्या देवाचे जे दास आहे त्यांच्या कपाळावर शिक्का मारेपर्यंत, त्यांच्या कपाळावर शिक्का मारेपर्यंत पृथ्वीच्या समुद्राला झाडांना उपद्रव करू नका, उपद्रव करू नका. ज्यांच्या वर शिक्का मारण्यात आलेला आहे त्यांची संख्या मी ऐकली आणि आपल्याला माहित आहे की ते संख्या जी आहे ती 1,44,000 लोकांची. हो प्रियानो, हा जरी भविष्य काळाच्या बद्दल सांगितलं गेलेलं आहे, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी शिक्का मारून वेगळे केलेले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि आता सुरुवातीला सांगितलं वेगळे केलेले लोक म्हणजे त्याचे अभिषिक्त आहे, त्याचे शिष्य आहे, त्याचे वडील जण आहे, त्याचे भक्तजन आहे, त्यांना वेगळं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या आणि माझ्या मस्तकावर जेव्हा शिक्का दिसतो, जेव्हा तेलाचा अभिषेक दिसतो, जेव्हा पवित्र आत्म्याचा अभिषेक दिसतो, तेव्हा जगातले कोणतेही समस्या, वचन हे सांगतं की पृथ्वीच्या समस्या असो, समुद्राच्या कोणतेही वादळ, कोणतेही तुफान, कोणते ट्रायल्स असो, ते तुमच्यावर उपद्रव करू शकत नाही असा अधिकार दूतांना दिले. यस, जगावर कार्य करतील, जगावर ते अधिपत्य घालवतील, जगावर उपद्रव करतील, परंतु तुम्हाला आणि मला ते काही देखील करू शकत नाही. आणि यासाठी प्रियांनो परत एक बार आपण जिथे उभं राहत असताना तो अभिषेक, ते स्पर्श, ते पवित्र आत्म्याचा स्पर्श, तो जो आरोग्याचा स्पर्श, तो जो सामर्थ्याचा स्पर्श, तो आपल्यावर आपण ग्रहण करून त्याचा सन्मान नुसता करत नाही तर देवापासून आपण शिक्कामोर्तब केलं जातो. प्रेज द लॉर्ड. की हा माझा व्यक्ती आहे ज्याला मी वेगळं केलेलं आहे. प्रगटीकरणामध्ये पुढे आपण बघूया की नुसता हा शिक्काच नव्हे तर वचन 14व्या अध्यायामध्ये असं देखील सांगतं की हा जो शिक्का आहे 1,44,000 बद्दल लिहिलेला आहे. तर पहा, तो कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिला. 14वा अध्याय प्रगटीकरण 1 वचन. आणि त्याच्या बरोबर त्याचे नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं, कोकराचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले 1,44,000 इसम उभे होते. नाव, कोणाचं नाव लिहिलंय? पिता, देव जो पिता, देव जो पुत्र याचं नाव. आता प्रश्न येतो पवित्र आत्मा कुठे गेला? मग देव जो पुत्र आणि देव जो पिता याचं नावाचा शिक्का मारलेले लोक उभे होते. कुठे? सियोन डोंगरावर. सियोन डोंगरावर होते. येणाऱ्या दिवसामध्ये माझं 4थं पुस्तक प्रकाशित होणार आहे आणि त्या पुस्तकामध्ये मी कनान ते सियोन प्रवास
कनान ते सियोन प्रवास, याचं जवळपास आता अर्ध माझं पुस्तक कंप्लीट होते, लोकांचा प्रकाशित होईल आणि आपण अवश्य वाचा. इथे लिहिलेले त्या सियोन डोंगरावर उभ्या असलेल्या लोकांच्या मस्तकी शिक्का मारलेला आहे आणि त्या शिक्क्यावर देव जो बाप आणि देव जो पुत्र हा नाव कोरलेला आहे. हा शिक्का मारला कोणी? हा शिक्का पवित्र आत्म्याने मारलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे मारणारा पवित्र आत्मा, नाव आहे पिता आणि पुत्र. आता इथे एक आणखीन शिक्का आहे. जर मागच्या अध्यायामध्ये जर आपण गेलो आणि 13व्या अध्यायामध्ये जर आपण बघितलं 16व्या वचनामध्ये, जे लहान थोर, धनवान दरिद्र, स्वातंत्र्य दास यांच्या उजव्या हातावर त्याच्या कपाळावर खून होती आणि त्या कपाळावर श्वापदाची खून म्हणजे 666 मारलेली होती. आता तुम्हाला आणि मला डिसाइड करायचं आहे की आपल्याला आपल्या मस्तकावर 666 किंवा सैतानाचा खून ठेवायची आहे की देवजो बाप आणि देवजो पुत्र याची खून ठेवायची. सैतान तयार आहे तुम्हाला आणि मला आपल्या मस्तकावर कंट्रोल ठेवून त्याच्या कामासाठी वापरण्याकरता. दुसरे बाजूला पवित्र आत्मा तयार आहे पुत्र आणि पित्याच्या नावाने शिक्का मारून त्याचे अभिषक्त होण्यासाठी. आणि यासाठी जेव्हा आता आपण पुढे येणार आहोत त्या समय एक गोष्ट लक्षात ठेवा, तोच पवित्र आत्मा इथे हजर आहे. त्याच पवित्र आत्म्याच्या द्वारे अभिषिक्त सेवक तुमच्या आणि माझ्या डोक्याला तेल लावणार आहे. जगातली कोणतीही समस्या, कोणतेही प्रॉब्लेम असो, प्रभू येशूच्या नावामध्ये विश्वास ठेवणाऱ्याच्या जीवनातून, कुटुंबियातून ते घालवले जाणार आहे आणि तुम्ही आणि मी यापुढे एक वेगळे अभिषिक्त म्हणून ओळखले जाणार आहोत, जे प्रभूचे सेवेकरी होणार आहोत. परंतु त्यासाठी तुमचा आणि माझा विश्वास तपासायची गरज आहे. जर आम्हाला हे खून, हा शिक्का, हे पवित्र आत्म्याचा जो तुमच्यासाठी योजना आहे त्याला जर तुम्ही आणि मी मान्यता देतो, तर मला सांगू द्या, हे तुमच्यासाठी आशीर्वादाचा समय आहे. आणि याला घट्ट करण्यासाठी आज जेव्हा हे तेल लावलं जात आहे त्याच्याद्वारे संरक्षणाचं कुंपण, अभिषेकाचं कुंपण तुमच्या सहभोवती उभारलं जाणार आहे. एक मोठे सेवक एक वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते वेगवेगळे सगळ्या वेड्यांना बघत होते आणि त्यांना असं निदर्शनात आलं की एक जो वेडा आहे, तो वेडा जो आहे तो चांगला बॉडी बिल्डर आहे. म्हटलं अरे हा तर चांगला पैलवान व्यक्ती दिसतोय, बॉडी बिल्डर आहे, हा कसा काय आला? नाही म्हणे हा खूप नावाजलेला बॉक्सर आहे आणि चांगली त्यांनी बॉडी देखील कमवलेली आहे. मग त्या सेवकाने म्हटलं हो ती बाब खरी आहे, परंतु एवढा बॉक्सर, एवढा बॉडी बिल्डर, एवढा ताकदवर व्यक्ती आहे आणि मग ह्याला आवरायला कितीतरी लोक लागत असते. म्हणजे काहीच गरज नाही ह्याला आवरायची. ह्याला आवरायला आम्हाला काहीच ताकद लागत नाही, कारण की हा सारखा आम्हाला म्हणतो मला ताकदाचे औषधे द्या, मला बळ आणि ताकदीचे वेगवेगळे औषध द्या. कारण की त्यांना वाटतं की मी फार वीक झालेलो आहे, मी फार दुबळा आहे, मी काय कम, आणि तो सारखा दुबळा म्हणून बसून राहतो. मग त्याला आम्ही काहीतरी देतो, मग त्याला प्यायल्यानंतर हा आता मला बरं वाटतं. हो प्रियांनो, आपण या दिवसामध्ये स्वतःच्या द्वारे अशा प्रकारचं चित्र प्रकट करतो की आत्मिकरित्या आम्ही फार दुबळे आहोत, परंतु आपण ही गोष्ट विसरून जातो की येशूच्या द्वारे निवडलेले, वेगळे केलेले तुम्ही आणि मी लोक आहोत. आणि आपण म्हणतो अरे आम्हाला काही ताकद नाही, आम्ही गळून गेलेलो, आमच्याकडे कोणी बघणार नाही, आम्ही निराश, आमची परिस्थिती गंभीर आहे, कोणी देखील आमच्या बाजूने नाही, आमच्या लोकांनी आम्हाला फसवलं, आमच्या घरातली अडचणी केवढ्या मोठ्या, आणि आपण वीक 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 कमकुवत दुबळे 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 असं जगाला पण सांगतो आणि स्वतःला पण सांगतो. हो प्रियांनो, हा समय आहे जेव्हा तेलाचा अभिषेक, तेलाचा स्पर्श होत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे देव तुम्हाला हे कान, तुम्ही जगात सर्वात बलवान व्यक्ती आहात, कारण की तुमच्या मागे तुमचा देव प्रभू येशू उभा आहे. प्रेज द लॉर्ड. कोणतीही ताकद, कोणते विकार, कोणती व्याधी, कोणती समस्या, कोणती अडचण हे तुमच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. तुमच्यावर एकच अधिकार आहे की ज्यांनी, म्हणजे पिता आणि पुत्राच्या नावामध्ये शिक्का तुमच्या मस्तकी मारलाय, तो तुम्हाला जर अभिषिक्त म्हणून वेगळं करत आहे. त्याचा अभिषेक तुम्ही स्वीकार केलेला आहे आणि तुम्ही म्हटलेलं आहे की यस प्रभू, येऊ द्या कोणत्याही समस्या,
मी जरी शरीराने दुबळा असलो, परंतु माझ्या बाजूने माझा देव आहे. वचन सांगतं की देव जर मला अनुकूल आहे तर मला प्रतिकूल कोण? येशूच्या ठाई पौल म्हणतो मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. मी जरी अशक्त आहे, मी जरी दुबळा आहे, परंतु येशूच्या ठाई मी सर्व काही करण्यास समर्थ आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज जेव्हा आपण पुढे येत आहोत, हे तेल, हे अभिषेक ही विधी नाहीये, एक परंपरा नाहीये की काहीतरी आपण केलं आणि आज वा बरं वाटलं, पाळसाहेब ते तेल वगैरे लावलेलं आहे, छान वास, दिवसभर छान वास येत होता वगैरे वगैरे, आपण म्हणून एकदम कॅज्युअली त्याला घेतो. प्रियांनो, जोवर आपण या मंदिराच्या कोणत्याही विधीचं रहस्य आणि गूढ जाणवत नाही आणि एकदम नॅचरली त्याला येतो, बसतो, घेतो आणि निघून जातो, लाभ आम्हाला मिळणार नाही. कारण की त्या प्रत्येक विधीच्या मागे, प्रत्येक पवित्र विधीच्या मागे पवित्र देव आहे. आणि नुसतं पवित्र देव नाही तर पवित्र योजना देखील देवाची आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही देहिक आहोत आणि आम्ही पवित्रतापासून निश्चितच या दिवसामध्ये दुरावले असताना आपण उपवास का करत आहोत? यासाठी की पवित्र देवाची आणि आमची सहभागिता घट्ट व्हावी. जे इतके दिवस आम्ही दूर होतो, आम्ही इतके दिवस 365 पैकी जवळपास 340 दिवस आम्ही दूर होतो, परंतु आता शेवटले 40 दिवस, 325 दिवस आम्ही दूर होतो, पण शेवटले 40 दिवस जे आहे, आम्ही आता प्रभू तुझ्या जवळ येत असताना आम्ही 325 दिवस बाजूला काढतो आणि येशू तुझ्याकडे बघतो. आणि या समय जेव्हा माझ्या मस्तकी तेल लावण्यासाठी एक हात पुढे येत आहे, एक हात पुढे येत आहे, एक तेलाचा अंश पुढे येत आहे, हे मनुष्याचं नव्हे, एक बाळकाचं नव्हे, तर हा देवाचा आहे, त्या पवित्र देवाचा आहे. तो देव मला प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे म्हणतो की मला अभिषेक पवित्र आत्म्याच्या द्वारे केलेला आहे, यासाठी की बंधनात जे आहे त्यांची सुटका करावी. शिष्यांना अधिकार दिला की आता तुम्ही जा, तेल लावा आणि सर्व रोगे बरी होतील. आज त्या सगळ्या गोष्टी घडणार आहे. परंतु ही बाब देखील खरी आहे की जेव्हा आम्ही होऊन प्रार्थना करतो, डोक्याला तेलाचा स्पर्श करतो, तेव्हा विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. आज आपण प्रभूच्या चरणी येत असताना, प्रभूच्या सानिध्यात येत असताना, परत एक बार ते तेलच नव्हे तर तेला बरोबर पवित्र आत्मा आणि त्याचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी, तुमच्या कुटुंबामध्ये कार्य करण्यासाठी तयार असताना काय तुम्ही त्याच्यासाठी स्वतःला समर्पित करणार का? स्वतःला प्रभूच्या हाती देणार का? विश्वासाने हे कबूल करणार की यस प्रभू, हाच तो दिवस आहे जेव्हा मला आशीर्वाद, सामर्थ्य आणि मुक्तता घेऊन बाहेर पडायचं आहे. आणि त्या समयी मला स्वतःला तर भिण्याची गरज नाही, परंतु माझ्याद्वारे सैतान व जगी सत्ता पडणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की हा अधिकार मला प्रभूमध्ये प्राप्त झालेला आहे. कारण की आता मी देवाच्या नावाने शिक्का मारून वेगळा केले गेलेला आहोत. प्रार्थना करू. प्रभुराया धन्यवाद देत आहोत, तुझी स्तुती करत आहोत, तुला गौरव देत आहोत. कारण की परत एक बार ह्या पवित्र मंदिरामध्ये तुझी पवित्र उपस्थिती आहे. देवा तू कधी देखील रिक्त आणि पवित्रपिता मुक्त हस्तेने पवित्रपिता येत नाही, तर तू भरभरून देणारा गौरव बाप आहे. मनुष्य म्हणून आम्ही देहिक आहोत, जगिक आहोत, परंतु तू सार्वकालिक देव आहे आणि तुझे आशीर्वाद देखील सार्वकालिक आहे. ते पवित्र परमेश्वरा देण्यासाठी आज देव जो पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आमचा ताबा घेतलेला आहे आणि तू म्हणतो घाबरू नको, भिवू नको, पहा मी शेवटपर्यंत, पृथ्वीच्या शेवटपर्यंत सदोदित तुझ्या बरोबर आहे. ओ पित्या, निराशा आहे, भीती आहे, दडपण आहे, अनेक प्रश्न आहे. येशू आम्ही घाबरलेले आहोत. येशू आम्हाला मार्ग दिसत नाही. येशू आमचं विचार चलबिल आहे. ओ पवित्र पिता, आम्हाला आजार आणि व्याधीने, समस्याने घेरलेलं आहे. सैतानाचे बंधन आम्ही तोडण्याचे प्रयत्न करतो, तेवढं आम्ही अडकत चाललेलो. अशा समय आम्ही परत एक बार पुढे येणार आहोत. हो पिता, आम्ही बसणार नाही. आम्ही मंदिरापर्यंत आलेलो आहे. आता आम्ही आपले पाऊल पुढे टाकत पुढे उभे राहणार आहोत, जिथे येशू
येशू तुला धन्यवाद देता की जो अभिषेक तुला केलेला आहे तो पवित्र आत्म्याचा अभिषेक हो पित्या माझ्या मस्तकी होणार आहे. माझं मस्तक हे माझ्या सर्व गोष्टीवर नियंत्रण करणारी अशी जागा आहे. ती मस्तकातून भीती, त्या मस्तकातून निराशा, त्या मस्तकातून दडपण, त्या मस्तकातून अविश्वास येशूच्या नावात घालून टाक. यासाठी की माझा विश्वास येशू तू आज बघणार आहे आणि तू वचन सांगतो की जा बाई, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. आज पित्या आमचं काही बरं होत नाही, परंतु धन्यवाद देतो आहो की या वचनाच्या द्वारे, या तेलाच्या अभिषेकाच्या प्रक्रियाच्या द्वारे आमचं नुसतं बरं होणार नाही, तर आम्ही वेगळे केलेले लोक या 40 दिवसात दिसणार आहोत. हो पवित्र परमेश्वर, मागील 325 दिवसामध्ये जर आम्ही बघितलं तर आम्ही जगिक देहिक गोष्टी केलेल्या आहे, परंतु या दिवसामध्ये प्रायश्चित अंतकरणाने भग्न हृदयाने लीन होऊन आणि पित्या भोजन त्याग करून आम्ही उपवास समयामध्ये तुझ्या जवळ येतो आहोत. प्रभात समय आपले सर्व काम बाजूला ठेवून आम्ही तुझ्या पवित्र मंदिरात आलो असताना तुझा तेलाचा अभिषेक, तुझा तेलाचा स्पर्श, जो पवित्र तेल आहे त्याला होऊ दे. हो पवित्र परमेश्वर, या समय तुझ्या पवित्र रक्ताचं कुंपण, संरक्षणाचं कुंपण कोट आमच्या सोबती, आमच्या घराच्या सोबती उभार. आणि पित्या कोणती सत्ता याला भेदू शकत नाही, याच्या पुढे जाऊ शकत नाही, हे आम्ही जाणतो. परत एक बार पित्या, आम्ही पुढे येत असताना ज्या प्रकारे आज तू आमच्याशी बोललेला आहे त्या गोष्टीवर विश्वास ठेवून आम्ही पुढे चालावं. ऑनलाईन जॉईन झालेले आणि परत एक बार या मंडळीमध्ये हजर असलेले प्रत्येक भक्ताला तू भरभरून आशीर्वादच नव्हे तर स्वर्गीय आशीर्वाद देत आहे. आणि पित्या त्यांचे सर्व मनीषा मनोरथ प्रभू येशू मध्ये पूर्ण केले जात आहे. भीतीचा आत्मा, निराशाचा आत्मा येशू मध्ये मोडतो. फायर, अग्नीचा स्पर्श यावेळेस होत असताना सैतानी सत्ता, विरोधात काम करणारी सत्ता येशूच्या नावात आम्ही घालवतो. तुझी ताकद, तुझं सामर्थ्य जगामध्ये पवित्र पिता जेव्हा उभं राहतं सर्व पळ काढतात आणि त्या ताकदीचा विश्वास आम्हाला आहे जे तू आम्हाला सामर्थ्य स्वरूपात आज बहाल करत आहे. प्रभू येशूच्या गौरी नावात आमेन, आमेन, आमेन.